काय ग अक्षू, डॉक्टर काय म्हणाले? 3 दिवसाच्या गोळ्या दिल्यात आणि ऍसिडिटी कमी नाही झाली तर दवाखान्यात या असं म्हटलं. नाही, दवाखान्यात जायची वेळच यायला नको. त्याच्या आतच बरं वाटायला हवंय तिला. काय ग? हां, काय झालं? काय? टेन्शन मध्ये का दिसतेस? खरं सांग मला, काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? काय म्हणाले डॉक्टर? अगं, डॉक्टर म्हणाले की इरा मॅरिड आहे का? मॅरिड आहे का? इरा चिडचिड करायला लागली तेव्हा डॉक्टर म्हटले की मूड स्विंग्स होतात का? असं असं काय विचारलं असेल त्यांनी? नाही नाही नाही, ते हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो ना तुम्हा मुलींचा आजकाल, म्हणून विचारलं असेल त्यांनी. हां, तू काळजी नको करूस. हां, विचार नको करूस. तू वाटेल, तिला बरं वाटेल. आता गोळ्या घेतल्या ना की बरी होईल ती. मी बघते, झोपली आहे का बघते मी जरा. हां, काय करते? इरिटेट करते. म्हणजे नेमकं कसं, काय कार्यक्रम आहे? अहो म्हणजे सारखे फोन करत राहते. कुठे गेला, कोणाशी बोलला, काय केलं. अहो नाहीये माझ्याकडे एवढा वेळ दिनक्रम सांगायला. काळजी करत असतात. नाही नाही, काळजी नाही, इनसिक्युरिटी. म्हणजे हा म्हणजे काय? ती सतत इनसिक्युअर असते हो. म्हणजे साधं मैत्रिणीशी बोललं ना तरी हिच्या मनात 100 प्रश्न. आधी असं काही नव्हतं, पण आता अशी का वागायला लागली ना काही कळत नाही. सारखं लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणत असते. अहो मी किती वेळा तिला सांगितलं की आता लग्न नाही करू शकत मी. आत्ताच नवीन जॉब लागलाय, आत्ता कुठं थोडंसं सेव्हिंग करतोय, थोडंसं सेटल होतोय, कारण मला नवीन घर घ्यायचंय, मोठं घर घ्यायचंय. माझे आई बाबा आयुष्यभर छोट्या घरात राहिले तो. त्यांना मला मोठ्या फ्लॅटमध्ये घेऊन जायचंय आणि म्हणून मला पैसे हवे आहेत भरपूर. आणि आता मला जॉबवरती फोकस करायचा आहे. मी आता लग्न बिग्न नाही करू शकत हे मी तिला किती वेळा सांगितलंय. नाही समजत हो तिला, नाही समजत. नाही, हे बरोबर आहे तुझं, पण ठीक आहे, तर तुला आता लगीन नाही करायचं, पण मग कवा करायचं असं डोसक्यात आहे तुझ्या? म्हणजे करायचंय ना तुला, लगीन करायचंय ना त्या सांग. माहित नाही. माहित नाही म्हणजे माझ्या आईबाबांचा मूड गेलाय आता. मूड गेला म्हणजे? अक्षराताईचं लग्न मोडल्यापासून त्यांची इच्छा नाहीये आणि मी माझ्या आईबाबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. एक मिनिट, हे काय मला कळत नाही तुझं. हे असं काय बोलू नको. हे काय बोलायलायस तू प्रेम केलंस ना त्यांच्यावर, मूड गेला म्हणून लग्न कॅन्सल? मला कळलं नाही हे काय कॉमेडी आहे, मला कळत नाही. अरे तू माझ्या बारक्या भावासारखा आहेस निखिल. म्हणताना मी तुला एक गोष्ट सांगतो, ह्यो विचार तू मनात सुद्धा आणू नकोस. चूक करशील लय मोठी. कारण मास्तरीन माईंचं लगीन मोडलं याच्यात ना मास्तरीन माईंची चूक आहे ना इराताईची चूक आहे. आणि इराताई तुझ्यावर जीव ओळून टाकते रे. एवढी बरं तुला माहित आहे का नाही ती आजारी पडल्या? काय खबर बात आहे का नाही तुला? जेवण बंद केलंय तिनं का? तू तिच्या संग बोलत नाहीस म्हणून. माहिती आहे तुला? आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतंय. स्वतःच्या जीवापेक्षा ती तुझी काळजी करते. अशी मुलगी मिळायला खरंच भाग्य लागतं. ते भाग्य आहे तुझं. मास्तरीनबाई आणि इराताई दोन्ही पण एकदम गुणी पोरी आहेत आणि त्यांचं सगळं कुटुंब शिक्षकी कुटुंब आहे. तुला तर माहित आहे, सगळा शिस्तीत कारभार असतोय. किती छान कुटुंब आहे सांग बरं. आणि मास्तरीनबाईंचं लगीन मोडलं याला कारण मास्तरीनबाई नाही. ते लगीन मोडलं याचं कारण फक्त कमलराव आहेत. कारण कमलरावांनी मास्तरीनबाईंवर विश्वास दाखवला नाही. मास्तरीनबाई आपल्या बिचाऱ्या कमिटीवरून जीव काढला हो. काय उपयोग नाही. कमिटी? अरे म्हणजे आपण एखाद्याला शब्द देतोय तो आयुष्यभर पाळणार असं. हा, कमिटमेंट. तेच शब्द मला ते कायम बोलतोच मी त्या शब्दाला. ते होतं मास्तरीनबाईंचं कमलरावांबरोबर.
त्यासाठी जीवाचं रान करून मास्तरीनबाई मंडपात पोचल्या होत्या. पण काय उपयोग, त्यासनी कायम कमलरावांबरोबरचं नातं महत्वाचं होतं, पण त्यांना कुणी समजून घेतलं नाही. त्यांची काही चूक नसताना भर मंडपात लग्न मोडलं ह्यांनी. या कमलच्या फॅमिलीनं कर्मदरिद्री एक नंबरच्या. आता तोंडात शब्द येतात माझ्या, पण जाऊ दे. मास्तरीनबाईंच्या कुटुंबाला काय भोगायला लागलं ना ते मी माझ्या डोळ्यानं बघितलं. आणि परत आता तू ती चूक करू नको निखिल, हे लई वाईट होईल. माझ्यावर विश्वास ठेव. मास्तरीनबाई एकदम पवित्र आहेत, देवीसारख्या आहेत त्या. तुझ्या माहितीसाठी सांगतो, त्यांना किडनॅप केलं होतं. ते एका खोलीत अडकले होते, तुला माहित असेलच की विषय. त्या खोलीत अडकल्या होत्या आणि मी तिथं पोचलो होतो त्यासनी सोडवायला. आम्ही दोघं एका खोलीत अडकून पडलो होतो म्हणताना त्या अख्ख्या गावानं आरोप केले नाही नाही ते. त्या आरोपासनी ना शेंडाना बोडका आणि यांचं लग्न मोडलं. तू त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. जे काय घडलं ना त्यात त्या दोघींची काही सुद्धा चूक नाही. दादा हे सगळं कळतंय रे मला, पण आई बाबांना कोण सांगणार हे? कोण म्हणजे तू. तुझ्या प्रेमासाठी तुला ठामपणे उभं राहावं लागेल आणि बोलावं लागेल तुझ्या आई बाबा संग, नाहीतर ह्यो तिडा सुटणार कसा. तुम्ही ओळखता तिच्या मेवण्याला? मेवणा अजून झाला नाहीये. मनार आहेत म्हणाला नव. होणार होता. मग आता काय माहित. असं का? बसा. काय ना की अक्षराचं तिथे लग्न मोडलं आणि त्याच्या आई वडिलांना इराला सून म्हणून करून घेण्याची भीती वाटायला लागली. हे तुम्हाला कसं काय कळलं? काय ना की निखिलचं आणि माझं बरं आहे. अहो त्याला नोकरी माझ्याच ओळखीने लागली होती. संपर्कात असतो तो माझ्या. इराला घेऊन सिरियस होता तो, पण आता जरा त्यांच्यात ना बे बनावे. पण त्यानं तुमची गाठ कशी सुटल? आपली. काय? मॅडम कसं आहे ना की माझी गाठ सुटल्याशिवाय तुमची गाठ सुटणारच नाही. सॉरी म्हणजे राग नका मानून घेऊ, पण कसं आहे ना की माझं लग्न झालं तरच तुमचं काम होऊ शकतं. तुमची गाठ कशी सुटल हा प्रश्न आहे आमचा. आमचं काम कसं होईल ते आमचं आम्ही बघू, तुम्ही तुमचं बघा. अहो खरं तर मीच बोललो होतो निखिलची. कारण ना अक्षरा माझ्या डोक्यात गेली होती. मीच त्याच्या आईबाबांना सांगितलं की दोन्ही बहिणी डोईजड आहेत म्हणून. मीच कान भरले त्यांचे. त्यामुळेच ते इराचा सून म्हणून स्वीकार करायला तयारच नाहीयेत. तुमचं प्रेम हाय नव तिच्यावर? अहो, प्रेमात आणि युद्धात सगळंच माफ असतं. पण तिच्या गुन्ह्याची शिक्षा तिच्या बहिणीला कशा पाहिजे? हा न्याय नाही. अहो, मला न्याय नाही, लग्न करायचंय आणि तेही अक्षराशीच. कारण आता माझ्याही इगोवर आलं. भर मंडपात लग्न मोडल्यामुळे आमची खूप मानहानी झाली आहे. माझ्या आईबापांना मान खाली घालावी लागली आहे. आता तर मी लग्न करीन तर अक्षराशीच. चुकीच्या कारणासाठी लग्न करताय तुम्ही. हो नाही, प्रेम आहे माझं तिच्यावर. पण शिक्षा नका देऊ. अहो त्याला इलाज नाही आहे. त्या पुरुष जातीचं वागणंच आम्हाला काही कळत नाही. प्रेम हाय म्हणायचं आणि बाईचा छळ करायचा, हे कसलं प्रेम? आणि ह्या सगळ्यामध्ये तिच्या बहिणीची काय चूक आहे? पण माझी काही चूक नसताना तिने मला किती त्रास दिला. मला ब्लॉक केलं, माझे फोन रिसीव्ह करणं बंद केलं. यावर माझी काहीच रिॲक्शन नको का? हो तिचे आई बाबा मला खूप मानतात. नाही मान्य आहे की मी चिडून बोललो, पण ते एवढा टोकाचा निर्णय घेतील असं वाटलं नव्हतं ना मला. बघ आता मी त्यांना कन्व्हिन्स करू शकतो. पण त्यानं मास्तरीन तुमच्याशी लग्न करायला राजी होईल का? तीच अट घालीन मी. कारण माझं अक्षराशी लग्न झालं नाही तर इरा आणि निखिलचं लग्न मी होऊ देणार नाही. कोण हाय कोण तुम्ही? मी? अहो मी प्रोफेसर कमल. जेवढे जमिनीवर हाय तेवढेच खाली बी हायसा तुम्ही. काय ना मॅडम, तुमचा आणि माझा इंटरेस्ट एकच आहे. तुम्ही मला मदत केलीत ना तरच मी हे करू शकतो. आमच्या मुलाची मान आमासनी ह्यातून काढायची आहे. या एका कारणासाठी आमासनी तुमची मदत करावी लागली.
तर करू आम्ही. थँक्यू. येतो मी. कळतंय का दाद्या मी काय सांगालो ते? हे असं इराताईला टाळत राहिलास ना तर ते तिच्या मनाला किती लागेल सांग बरं. आणि हे असं वागून तू तिला फक्त दूर करत नाही आहेस, तिला तू दुखावतोयस रे, आणि ते वाईट आहे निखिल. दादा तुम्ही सांगताय ते कळतंय मला, पण मला हे कळत नाहीये की मी आई बाबा आणि इरामध्ये कोणाला निवडू. असा विचारच करू नकोस तू, हे निवडू का ते निवडू. तू असा विचार कर की इराताईला तुझ्या घरचे कसे निवडतील, त्यासाठी मी काय करू शकतो हे बघ ना. आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव, दुनिया इकडची तिकडे झाली तरी मी आहे तुझ्या संग. वट्ट टेन्शन घेऊ नको तू. होय. आणि फोन उचलत जा रे बाळा. असं बरं नाही, असं करू नको, टाळू नको. नाही त्या मास्तरीन बाई आपल्या तुला सारखं फोन करतात, तू फोन घेत नाहीस. बरं दिसतंय काय ते? त्यांनी काय वाकडं केलं बरं तुझं? अहो मला वाटलं की अक्षराताईच्या फोनवरून इरा फोन करतेय म्हणून मी नाही उचलले फोन. एवढा हुशार जाईस तू. आता असं करू नको, फोन उचल. मग बोलूया आपण काय ते बघूया. थँक्यू दादा. आणि आई वडिलांशी बोल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या संग बोल. मग मला काय ते कळव, मग नियोजन लावूया पुढचं. होय. बरं मी निघू आता, आई बाबा वाट बघत असतील. बरं बरं जा. आणि सांभाळून जा, पावसा पाण्यात जा. खड्डे माहित आहेत ना, रस्त्यावर वेगवेगळ्या देशांचे नकाशे झाल्यात. आणि ह्यो गुताडा सुटेपर्यंत आपण जरा वरच्यावर भेटत राहूया काय. हो बाय. बाय बाय बाय. चल राम राम. हॅलो. हा निखिल, कसा आहेस? ठीक आहे. बाकी काम कसं चाललंय? ठीक. काय झालं रे, खूप लो साऊंड करतोयस? नाही असं काही नाही आहे. कुठेस तू? बाहेर आहे. काय झालं? कशाचं? अरे म्हणजे तुझं आणि इराचं. अजून काहीच नाही. वेळ आहे का तुला? का काही काम होतं का? हो जरा भेटायचं होतं. बरं भेटूयात. मी जस्ट ऑफिसमधूनच निघालो आहे. बाकी मी आहे निखिल, काळजी नको करू. हो चल ठेवतो, भेटून बोलूया. बाय. हा हिरा, हे घे बरं, घे बरं बेटा, घे 2 घास खाऊन घे. नको, खिचडीच्या वासानेच मळमळतय. अगं असं नाही करायचं, खाऊन घे. चल बरं बा. मला भूक नाहीये आई. हिरा, तुला गोळ्या पण खायच्या आहेत ना, थोडंसं खाऊन घे. चल. नाही नाही, मला भूक नाहीये. अगं भूक नाही असं म्हणून कसं चालेल हिरा? घे बरं बेटा. नाही असं अगं हिरा घे ग. ठीक आहे आई, तू बाबांना वाट, मी बघ. ते दे मला, दे. बघ, खाऊन घे ग. हिरा, हे बघ, ह्यातले 4 घास खाऊन घे. हा, फक्त 4 घास खा, नाही तर तुला सलाईन लावावं लागेल. बघ आता तूच ठरव, 4 घास किंवा सलाईन. मला निखिल नावाचं टॉनिक जरी दिसलं ना तरी बरं वाटणार आहे ताई मला. अगं हो हिरा, ठीक आहे, आपण भेटू त्याला, पण त्याने फोन तरी उचलला पाहिजे ना. मी मेसेजेस केले तरीही त्याचा काही रिप्लाय नाहीये. आपण त्याच्या घरी जायचं? नको नको, असं डिरेक्टली घरी जाणं बरोबर दिसणार नाही. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, काय करायचं? कंटाळा आला यार मला. अगं हो, काय झालं तुला? शांत हो जरा. जोपर्यंत माझं निखिलशी बोलणं होत नाही तोपर्यंत मला अन्नही गोड लागणार नाही. अगं हिरा,
असं करणार? देवा भावा, एवढं साधं कुटुंब आहे मास्तरीन बाईचं, तुला माहित आहे का नाही? असं करायलाच रे त्यांच्या संग? हा, त्यांची सत्व परीक्षा घेऊ नको. ऐक माझं, मास्तरीन बाईंच्या वाटचं दुःख तू मला देऊन टाक, पण त्या आनंदात राहू. आणि माझ्या वाटचं माझ्याकडेच राहू दे दुःख, नाही तर ती फिरवशील ती. तसं करायचं नाही आपल्याला. त्यासनी जे पाहिजे ते मिळू दे की. तुला त्या बदल्यात काय मोदक बिदक काय म्हणशील देतो की. बिंदास हक्कानं मला सांग रे. पण मास्तरीन बाई त्या तेवढ्या आनंदात राहू दे. देवा काय म्हणतोय मी, ऐकायलाच नव? त्यांची काय इच्छा आहे, त्यांच्या बहिणीचं लगीन व्हायला पाहिजे का नाही? मग तेवढं होऊ दे की. तुला काय अवघड आहे तेवढं करून द्यायचं? तुझ्या माहितीसाठी सांगतो, लई त्रासात आहेत त्या मास्तरीन बाई. होय की. आणि त्यासनी मी त्रासात बघू शकत नाही रे. तू खोटं, तुझ्या भावाला विचार, तू 24 तास फिरत असतो आमच्या संग. तुला माहितीच असेल म्हणा, तू आणि CCTV लावून ठेवलेलाच आहे सगळीकडे. मग तरी असं काय मुद्दाम करलायस वे? असं करू नको. म्हणतानाच मी तर आलोय आज खास करून. विषयाची इमर्जन्सी लक्षात घ्या. आमच्या आयुष्यात कर्फ्यू लावून ठेवलेलाच आहे तुम्ही, त्यांच्या आयुष्यात नको आता अजून. आणि हे बघ, आई साहेबांचा विषय पहिल्यापासूनच हार्ड आहे. तुला बी माहित आहे, मला बी माहित आहे. त्या काय मास्तरीन बाईसनी स्वीकारणार नाहीत. त्यांची कारणं आहेत. त्यामुळे ह्या जन्मात तर काय आमचं आणि मास्तरीन बाईंचं होईल असं नाही आहे. तसं तू ते ह्याच्यात लिहूनच ठेवलायस. तुमचं काय असते की रे रेकॉर्ड, विधिलिखित लिहूनच ठेवलायस काय? मला तर सांग, मी कोणाला सांगत नाही. सांग की. पण ठीक आहे, जे काय असेल ते, पण मास्तरीन बाई आनंदात राहून देत रे, हसत राहू देत बघ त्या. बास, बाकी काय नको. गोड गोड गार गार फुला त्याला मध, ते तसाच राहून दे. दुःख जे असेल ते मला दे. दुःखाचा पाऊस पाड माझ्या अंगावर, मी उगाच करणार नाही. आता बाहेर कसा पाऊस पडायला लागलायस नाही, बड्या पाऊस पडायला लागलाय, तसा पाऊस पाड माझ्या अंगावर दुःखाचा. काय प्रॉब्लेम नाही. काय खेळ खंडोबा करायचा आहे तो आमचा होऊन दे, त्यासाठी मी आहे. आणतो खेळ खंडोबा, इथं आणतो. पण मास्तरीन बाई हा, त्या आनंदात राहू. आधिपती ठाम आहे, त्याला मास्तनीशीच लगीन करायचं आहे. पण भुवीला वाटतंय मास्तरीन या घरासाठी योग्य नाही. भुवीला माहितीये त्याचा मास्तनीवर जीव जडलाय म्हणून, पण तिला पाहिजे तेच ती करणार. आणि तुमचा पोरगा किती मातृभक्त आहे हे मी तुम्हाला सांगाय ना ग. भुवीला मंजूर नसेल तर आधिपती कधी मास्तनीला लगीन करून घरात आणणार नाही. आणि भुवी कधी आप खुशीनं तिला स्वीकारणार नाही. थोडक्यात काय, आधिपतीचं आणि मास्तनीचं लगीन होणार नाही. मी काय म्हणते, जे तुमचं झालं ते आधिपतीचं व्हाय न ग. म्हणून म्हणते तुम्ही 2 पावलं पुढे व्हा की. असं गप नका बसू. सरकार, जेवण तयार आहे. पानवाडाला घेऊ? धाकल्या सरकारनं बोलवलं का? नाहीत, ते अजून आले नाहीत. अजून आले नाहीत? भाई म्हणजे या वक्ताला येतात घरला, पण अजून आले नाहीत. ठीक आहे, जा तू. ते आलं की आमची पानं लाव. तोर मोठ्या सरकारनं जेवण दे. वय सरकार. हा उमक्या, आधिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही? त्यांचा फोन का बंद लागतोय? कळवा आमासनी.
हा हा धाकले सरकार आहेत का फॅक्टरीत? काय आलेच नाहीत? ठीक आहे, आले की आम्हाला फोन लावायला सांगा. कुठं गेले असतील अधिपती? असं कवा करत नाहीत. कुठं गेले तर सांगून जात्यात. आज असं का? भुवनेश्वरी मॅडमचा फोन इतक्या लेट. हॅलो. हा मास्तरीन बाई, 2 मिनिटं येळ आहे का? हो हो बोला ना. अधिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही का, काय झालं? नाही काही नाही, त्यांचा फोन लागत नाही म्हणून. अच्छा, बॅटरी गेली असेल फोनची. त्यांच्याकडे 2-2 फोन असतात, दोन्ही बी लागत नाहीत. हो अच्छा. तू कुठं आहेस आता? मी माझ्या घरी. अधिपती कुठे आहेत ह्याचा काय अंदाज आहे काय तुला? नाही नाही मॅडम, मला काहीच कल्पना नाही. ठीक आहे, त्यांचा काय फोन बिन आला तर सांग त्यांना आम्हाला फोन करायला. हो ठीक आहे, सांगते.